पद्धतीने आता चेहऱ्यावर थोडासा आनंद आलेला आहे. बाईक राईड आणि रोपवे राईड जाम फरक आहे. हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. और स्वागत आहे आज आपल्या चॅनलवरती. आज चाललोय आम्ही रायगडला. सो अर्धी पब्लिक याच्यात आहे. ही सगळी पब्लिक आपलीच आहे. आत्ता नागोठणं आसपास आलो आहे आणि रोडची कंडिशन एवढी बेकार आहे की ज्यांनी हेल्मेट घातलेत नाही त्यांचे केसांवरती पूर्ण धुरला जमलेला आहे. आणि एखादा डेमो मी दाखवतो तुम्हाला. आपण उदाहरणासाठी एक समोरचा स्कूटीवाला, त्यालाच बघूया. एंटॉर्क रायडर, हे बघा, हे सगळे विदाऊट हेल्मेट. जेवढे पण विदाऊट हेल्मेट आहेत ना, यांचे म्हणजे प्रत्येकाने पाव किलो माती खाल्लेली असेल. डस्ट एवढी होती रोडला, त्याच्यामुळं मी तिकडं कॅमेरा पण चालू नाही केला. कारण तेवढ्या डस्टमध्ये ना आता बोलण्याची इच्छा होती ना काय रेकॉर्ड करण्याची इच्छा होती. पूर्ण डस्टच आहे या रोडला. आता अजून थोडासा पट्टा आहे, तो पण खराबच आहे. आणि मी तर बरेच दिवसातून इकडं आज चाललो आहे. हा मला असा झेंडा भेटला नाही, नाही तर मी पण लावला असता. तर मला कुठं भेटलाच नाही, कारण माझी प्लॅनिंग 100% नव्हती की मी पण रायगडला जाईन म्हणून. आणि अचानक प्लॅनिंग झाल्यामुळे मी तशी गाडी बिडी वॉश करून ठेवलेली आदल्या दिवशीच. कारण मला माहिती होतं मी तळ्यात मळ्यात आहे, त्याच्यामुळं मी कधी पण निघू शकतो आणि कधी पण कॅन्सल होऊ शकतो. त्याच्यामुळे मी रेडी पोझिशनमध्ये होतो. कॅमेरा वगैरे सगळा, ड्रोन सगळं काय चार्जिंग वगैरे करून ठेवलेला. तुम्हाला हा रस्ता बघून मजा येत असेल. आम्हाला हा रस्ता बघून सजा झाल्यासारखी वाटते. तर बाबा, बाबा, ह्या असल्या खड्ड्यांमधून हा मामांनी एकदम बेस्ट कार्य केलेलं आहे. आणि त्या गोष्टीसाठी त्या मामांचा पुढच्या 26 जानेवारीला मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करणार आहे. वो रही आगे हमारी पब्लिक. और ये आप डस्ट देख सकते हो. ब्लॉग एकदम हिंदी मराठी मिक्स आहे. सो चालेल, हिंदी मराठी मिक्स. चला, कभी कभी ऐसा लगता है ऐसा लगता है वो खड्डों में भूल भी जाता हूँ मैं, पता नहीं. रोड है ये, देखो, ये हम सिंगल सीट बानी और ये ससुरा ट्रिपल सीट बानी. का मजाल है बोलो. सो उम्मीद करता हूँ आपको ये ब्लॉग अच्छा लग रहा हो. अब मराठी में म्हणजे आशा करतो हा तुम्हाला ब्लॉग बघायला मजा येत असेल. आणि जर बघायला मजा येत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईफमध्ये फर्स्ट टाईम आज रायगडला चाललो आहे, कारण याच्या आधी मी कधी रायगडला गेलो नव्हतो. सो मी लास्ट इयरला जाणार होतो. लास्ट इयर पण जेव्हा रायगडला लोक निघाली होती आमच्या म्हणजे ग्रुपमधली, तेव्हा लास्ट इयरला पण मला जाता आला नाही. म्हणजे जायची इच्छा होती, बट माझी बाईक त्या टायमिंगला रेडी झाली नव्हती.
वो यहाँ पे ड्रैग रेस लगा हुआ है, ये देखो। और ये ब्लैक वाला जीत चुका है ड्रैग रेस। और ये है मेरे ख्याल से 600 सीसी की गाय, और पीछे वाली है 400 सीसी की। सो ऑब्वियसली 600 सीसी जितनी वाली है। और ये जो मैं सोच रहा हूँ अपने मन में कि ऐसे वैसे ये कॉर्नरिंग पर ये उस लाइक रोड नहीं है। अगर आप देख सकते हैं तो गाड़ी कितना बाउंस हो रहा है, देखो ये रोड पे। क्योंकि जब ये रोड का लेवलिंग हो रहा था तो लेवल पाइप इनका कहाँ से तो लीकेज था, इसके लिए इसका लेवल नहीं मिल पाया था। सो ऐसे ही बोल रहा हूँ, बड़बड़ रहा हूँ मैं, कारण हा रोड आहेच त्या लायकीचा। सो आता आम्ही इंदापूर बस स्टँडला थांबलो होतो, थोडासा नाश्ता वगैरे केला सर्वांनी। आता परत पुढच्या रस्त्याला निघालेलो आहे। यो मॅन, 2 बुलेट, त्या 2 बुलेटच्या मागे राहणं म्हणजे कानाचे पडदे फाडून घेण्यासारखं आहे। बुलेट का साउंड, और दिस इज द बुलेट राइडर। बंदा फुटेज खा रहा है मेरा, हा माणूस फुटेज खातोय सारखा सारखा। रॉयल एनफिल्ड ही बुलेट एकदा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवली होती, भलताच कोणतरी चालवत होता। आज पण भलताच कोणतरी आहे। यो कॅमेरा ऑन, पद्धतशीर, जय। हे बघा, हे पण रायगडलाच चाललेत। तर आता मेन रोड पासून आतमध्ये कसा लेफ्ट साईडला आम्ही आलेलो आहे। आतमध्ये हा एक छोटासा रस्ता आहे आतमध्ये। आता टाईम झाला आहे 1:30 वाजलेत, आणि हा एक छोटासा रोड आहे इथे। नदी, छान नदी आहे का कालवा, पूर्ण हा जंगलातूनच रोड आहे। सो गाईज, परत एक छान असा रस्ता लागलेला आहे आपल्याला, आणि हा रस्ता एकदम चांगला आहे। छान। सो इथं आम्ही जेवायला थांबलेलो, पण प्लॅन चेंज। जेवायला डायरेक्ट आता पायथ्याजवळच जायचा असा सगळ्यांचा निर्णय झालेला आहे। आता बघूया परत इथे शायद बाईक स्विच झालेले आहेत,
ड्रायव्हर चेंज. एक नंबर वाटतं हा बाई इकडून. वा, एक नंबर सीन आहे. घरोशीवाडी इकडे एकदम बघू शकता. एकदम एवढा ऊन असून पण इथं एवढं आत्ता भारी वाटतंय ना. इथं इमॅजिन करतोय मी की इथं संध्याकाळी काय क्लायमेट असेल इथे. म्हणजे शब्द नाही या गोष्टीसाठी. पण खरंच संध्याकाळी इथं ना जबरदस्त बघण्यासारखा एकदम माहोल एक नंबर. कारण माझी फर्स्ट टाईम आहे रायगड. मी फर्स्ट टाईम रायगडला आलो, त्याच्यामुळं मला तरी असं बघून ना एकदम म्हणजे भारी वाटतंय. ही एकदम घर एक नंबर एक नंबर. तुम्ही आता कॅमेरामधून बघत असाल, पण कदाचित जे इकडं येऊन गेलेत त्यांना माहिती आहे. बट जे नसतील आले, एकदा येऊन बघा. एक नंबर इथं वाटतंय येऊन. म्हणजे हा रोड आणि या रोडमध्ये ही अशी डोंगर दरी बघून एकदम दिल खुश झालेला आहे. बाई रायगड स्वर्ग आहे, स्वर्ग. पहिल्यांदा आलोय म्हणून मला असं एवढं एकदम भारी वाटते बघून. एक नंबर मजा आली. आणि बाकीची पब्लिक सगळी इकडं थांबलेली आहे. आता इथे जेवणाची तयारी. आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि सगळ्यांनी भाकऱ्या वगैरे खाऊन मस्त आता परत पुढचे रस्त्याला निघालेलो आहे. तर जस्ट आम्ही पोहोचूच. त्याच्यानंतर जी पुढची ब्लॉगिंग असेल ती मोबाईलमध्ये असेल. कारण आता हा कॅमेरा पण भरपूर वेळ चालू होता आणि त्याची पण बॅटरी लो होत आलेली आहे. सो चलो इसके आगे अभी मोबाइल से रिकॉर्डिंग करते, मिलते डायरेक्ट मोबाइल में. हा रोपवे आहे हा असा. आणि आता इथं तिकीट काढतो. माझा घेतलेला आहे आणि सगळ्यांची A to Z लोकांची फाटलेली आहे, टरकलेली आहे. यांची तोंडा बघा, तोंडा. सगळ्यांची तोंडा दाखवून ठेवते. फुटेज अपलोड करायला मोकला होईल. भावानो
आणि आम्ही थोडासा रोपवेचा प्रवास करत आहोत आता सध्या. तर माझा घेतला एनर्जीसाठी. वरती जाताना सेल्फी काढायची आहे. वरती हा बघ मागं रोपवे जीव इथपर्यंत आलेला आहे. हे बघ ही हाय. बघूया आता बाकीचा रोपवेनी. जीव इथपर्यंत आलेला आहे, इथपर्यंत. हॉटेलला बाकी काहीच नाही आहे. हे ना हे आम्हाला घाबरवायला आलेलं आहे. तो यांची तोंडा बघून घ्या. हे कुठं आहे? आणि ही इथपर्यंत जाणार आहे. थंडा विंडा पिऊन घ्या. तिथं जायचं आहे कोपऱ्यावर. एंट्री इथून आहे. सो आम्हाला एक तिकीट कितीला पडला आपल्याला? 200 पर पर्सन 200 रुपया. तो हा ती बघ त्याच्या हातात. ही अशी लाईन आहे. Very excitement. I am okay. कुछ इशू नाहीये. सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघा कशी घाबरलीत बघा. आता आमची बारी. तोंडा बघा यांची तोंडा. Very excited. I am jumping from Wandan. अभी सब लोग इतना गेला की गेला ना. सुटली अजून 12 ये लय बेकार वाटतं इथं. कांडी कुठे बघ. लय भारी काम. एक नंबर. यास्कर आता उलटा लागला. खाली नाही आता याची फक्त एक्सप्रेशन बघा. खाली नाही बघा. कुछ इशू नाहीये. कुछ नाही बेकार वाटते. गप रे. मोबाईल जाईल खाली. लांब बघा. लांब नको. काय बघायचं नाही मोबाईल मध्ये बघू दे. यो शूटिंग कर दे. आकाश दा कारचा आवाज येते बघ. उलटा हवा गेली. टेन्शन होतं ना. मारू नका वर्षी. हो याच्यावर डायरेक्ट उडी मारी. त्या ठेव आकाश डायरेक्ट रोपे उडी मार. ह्यांची नाही काय नाही वाटत. वरती बघला की चक्कर सारखं वाटतंय पण नाही काय. ओके मोबाईल फक्त परत ओके नाही. सागल्यांचा वाटोला. अशा तऱ्हेने कोमा. तुम्हाला वाटते आमच्या तोंडावर आम्ही खुश आहे पण तसा काय नाही. बाईक राईड आणि रोपवे राईड जाम फरक आहे. आणि आता असं वाटतं यात भरलू तर ढगला आमच्या हाताला पण नाही भेटत. ती गेली ती जाईल कली. अजून लय आहे खाली बघू. आता खालचा व्ह्यू बघ. काही नको काय येते पोटात. याची शूटिंग बंद केली का. मी पण येऊ बघ. पहिले रोप याच्यात असतो ना आपण. पहिले याच्यात लय भारी आहे बघा.
वरती दिसत ना आपल्याला धक्का लागला ना. नाही, वरच्या याच्यातून व्ह्यू चांगला येतं. पण आता मी खाली तुम्हाला शेत दाखवतो. शेत बघा, शेत कशी निसर्ग ग्रीन दिसतात. आणि यांची तोंडा बघा, यांची तोंडा कशी बघण्यासारखी. फक्त डोल्यात डोला घालून बघू नको. ओके, ते बघा कसं माकाटलं डोलं. दुर्ला खाऊन खाऊन जाते. समोरच्या सह्याद्री पर्वतरांगा पोचलो नाही अजून. आता असं काय झालं यो मधीनच वरती चालू. आता मेन गेम आहे. नाही एवढा घाबरू नका रामा. अरे घाबरू नका. आता बाकी मी धरली, मगातपासून नव्हती. आता मी धरली. आता व्हायब्रेट हवाला खिडकी व्हायब्रेट होत आहे. ब्रेक लाव रे. ब्रेक काय अरे ही कोमन जाऊची वारी आहे. ऑसम ऑसम फील. तू बघ लागते वाटत खाली. आलू रे बाबा आलू एकदाच. जिंकलो अशा तऱ्हेने गड जिंकला आहे. अशा पद्धतीने आता चेहऱ्यावर थोडासा आनंद आलेला आहे. खुशी के आंसू देखो. खुशी के देखो, खुशी के आंसू, खुशी के आंसू, खुशी के आंसू. चला, आता ही रिटर्न जाणारी पब्लिक. आणि आता आम्ही खाली उतरायला मस्त घाबरा लावतोय. दे एक दे हातात. इथून पण पायऱ्या आहेत, इथून पण पायऱ्या आहेत. काय कशाबद्दल? जय महादेव.